कुंकू हे आपल्या कपाळाच्या मध्यभागावरच का लावलं जातं? आता तुम्ही म्हणाल की कपाळाच्या मध्यभागी लावल्यामुळे स्त्री किंवा पुरुष हे सुंदर दिसतात किंवा त्यांना ते शोभून दिसतं म्हणून कपाळाच्या मध्यभागावर लावलं जातं. पण मंडळी, या मागे देखील एक आध्यात्मिक आणि मानसिक शास्त्र आहे. आपल्या कपाळाच्या मधोमध असतं थर्ड आय चक्र, ज्याला आपण अंजना चक्र किंवा ज्ञानेंद्रियांचं केंद्र म्हणतो, म्हणजेच आपल्या विचारांचं आत्मज्ञानाचं केंद्र. या ठिकाणी कुंकू लावल्यामुळे मन एकाग्र होतं, तसेच आपला मेंदू देखील शांत राहतो. मंडळी, शास्त्र देखील सांगतं की कुंकवाचं उष्ण स्वरूप हे मेंदूचा ताण कमी करण्यासाठी अत्यंत महत्वाचं काम करतं आणि यासाठी लग्न झालेल्या स्त्रिया कुंकू लावतात आणि तेच कुंकू त्या नात्याचं, त्यागाचं आणि स्थैर्याचं प्रतीक बनतं. मंडळी, तुम्ही सर्वांनी आपल्या आईचं किंवा आजीचं एक वाक्य नेहमीच आवर्जून ऐकलं असेल आणि ते म्हणजेच की घरात स्त्रीने नेहमीच हळद कुंकू लावलेला असावं, त्यामुळे घरात लक्ष्मी नांदते. पण आता त्यामागचं विज्ञान काय सांगतं हे आपण बघूया. मंडळी, एका अभ्यासानुसार रोज कुंकू लावणाऱ्या महिलांमध्ये तणाव कमी होतो, कारण ते त्यांच्या चक्रावर परिणाम करतं, त्यामुळे त्यांना जास्त तणाव भासत नाही.